नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। महाऊर्जा मार्फत जी काही इंजिनिअरिंग उमेदवारांसाठी एक रिक्रुटमेंट आलेली आहे तर त्याचे फॉर्म भरणं सुरू झालेले आहे। आता याचा फॉर्म कशा पद्धतीने भरावा, त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय असावी, कोणती कागदपत्र लागतील आणि कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत की ज्याच्या माध्यमातून आपला फॉर्म रिजेक्ट नाही व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे। बघा, महाऊर्जा महाराष्ट्राच्या वेबसाईटवर जर आपण गेलो तर इथं त्यांचं नवीन टॅब आले मित्रांनो, भरती म्हणून। इथं जर तुम्ही गेला बघा, तिथं ही लिंक जी आहे तर ती आपल्याला दिसते। याच्यामध्ये महत्त्वाचं फॉर्म जे आहेत तर ते 29/10/2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुमचे फॉर्म जे आहेत तर ते भरले जाणार आहे। आणि फॉर्म जेव्हा तुम्ही भराल तर फॉर्मची प्रिंट अवश्य घेत चला मित्रांनो। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी फॉर्मची प्रिंट लागते। फॉर्मची प्रिंट आणि पेमेंटची पण कधी कधी प्रिंट येते, ती प्रिंट, हॉल तिकीट, या दोन तीन गोष्टी या सामावून ठेवायच्या असतात मित्रांनो। ओके, आता फॉर्म कशा पद्धतीने भरावा याचं संपूर्ण मार्गदर्शन जे आहे तर ते आपण पाहणारच आहोत। आणि तुम्ही ही लिंक डायरेक्टली जाऊ शकता किंवा ज्यांना फॉर्म भरण्याची लिंक डायरेक्टली पाहिजे असेल तर त्यांनी कमेंट मध्ये जे आहेत तर ते लिंक हे टाईप करा, त्यांना लिंक जी आहे तर ती मिळून जाणार आहे मित्रांनो। ओके, आणि त्यासोबतच तुम्ही देखील या महाऊर्जा विभागासाठी प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि प्रोजेक्ट ऑफिसर याची तयारी करत असाल तर याची संपूर्ण ऑनलाईन टेस्ट सिरीज IBPS फॉर्मॅट मध्ये 5 फुल लेंथ टेस्ट असतील तुमच्यासाठी। 199 रुपयात तुम्हाला हे संपूर्ण बघायला मिळणार आहे। सोबत क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड ज्याच्यामध्ये 80 प्रश्न असतील मित्रांनो तुमचे, या 80 प्रश्नांची तयारी करून घेण्यासाठीचा आपला हा संपूर्ण कोर्स असणार आहे IBPS पॅटर्न नुसार। तर ही संपूर्ण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे। 599 प्लस GST या प्राइस मध्ये तुम्हाला भेटणार आहे। याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, हे नंबर दिले त्यांना देखील कॉल करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। आता बघा, मी काय करेल, सगळ्यात आधी इथं जाईल, क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन, इथं जे आहेत तर ते मला इथं जायचे। त्यासोबतच काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत मित्रांनो इथं, त्यांनी फोटो संदर्भातल्या, तर त्या पण तुम्ही इथं वाचून घ्या। आता डिक्लेरेशन हे लागतं मित्रांनो, डिक्लेरेशन लागतं। त्याच्यासाठी काय करायचं, हा जो खालील दिलेला नमुना आहे ना मित्रांनो, हा एका ब्लँक पेजवर, ब्लँक पेज व्हाईट कलरचं, त्याच्यामध्ये ब्लॅक बॉल पेनने लिहायचं आहे। हा ब्लॅक बॉल पेनने जो आहे तर तो हा मजकूर तुम्ही लिहायचा आहे। इथं आय नेम ऑफ द कॅन्डिडेट असं नका लिहू, नेम ऑफ द कॅन्डिडेट तुमचं पूर्ण नाव जे आहे तर ती लिहा। काही मुलं काय करतात, हे दिलंय ना हे असं ब्रॅकेट आणि हेच लिहितात नेम ऑफ द कॅन्डिडेट, तसं नका लिहू। तिथं तुमचं पूर्ण नाव, 3 म्हणजे तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, थर्ड नेम हे सगळं लिहायचंय। एवढं लिहून त्याचा फोटो काढून तयार ठेवा। त्यासोबतच काय असतं, रायटिंग पॅड नसतो उमेदवारांकडे, म्हणजे थंब पण इथं लागणार आहे मित्रांनो, तुम्हाला ते एक महत्वाचं आहे। त्याच्यानंतर तुमचा जो फोटो आहे तर तो फोटो 20 ते 50 KB दरम्यानच जो आहे तर तो असला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त चालणार नाही। गडद चष्मा स्वीकार्य नाही, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे। पुन्हा छायाचित्र कॅप्चर, इथं सगळ्या कॅप्चर फोटोग्राफ पण होणार, तुमचा लाईव्ह फोटोग्राफ पण तुमचा काढला जाणार आहे। त्याच्यानंतर स्वाक्षरी जी आहे तर ते स्कॅन केलेली फाईल 10 ते 20 KBच्या आतच जे आहे तर ती असली पाहिजे, म्हणून ते आत्ताच तयार ठेवा। त्यासोबतच डाव्या हाताचा अंगठा काळ्या किंवा निळ्या शाईने तुम्हाला इथं करावं लागणार आहे, त्याचं पण 20 ते 50 KBच्या दरम्यानच तुमची जी आहे तर ती फाईल असली पाहिजे। सोबत हे जे तुम्ही डिक्लेरेशन देतात ते 50 ते 100 KB मध्ये असलं पाहिजे। फॉर्म भरण्याआधी या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायचे असतात मित्रांनो, आधीच तयार ठेवायच्या। म्हणजे काय होतं, फॉर्म लवकर भरला जातो, फॉर्म तिथे ठेवतात आणि बाजूला हे साईज कमी जास्त करत बसतात। त्याच्या आधी काय करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्ही करून ठेवायच्या मित्रांनो, म्हणजे तुमचं काम जे आहे तर ते अगदी सुरळीत होणार आहे। इथं काही आणखी इम्पॉर्टंट पॉईंट्स म्हणून आणखी काही गोष्टी दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही इथं जे आहेत तर ते बघू शकतात। हाऊ टू अप्लाय, फ्रिक्वेंटली ऍड ऍडव्हर्टाइजमेंट, या सगळ्या काही गोष्टी इथं ज्या आहेत तर त्या मित्रांनो दिलेल्याच आहेत। मी इथं क्लिक करेल, क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन। आता माझा फॉर्म जो आहे तर तो विविध स्टेप्स आहेत मित्रांनो। पहिली स्टेप काय, माझी बेसिक इन्फॉर्मेशन, दुसऱ्या स्टेप मध्ये फोटो सिग्नेचर, तिसऱ्या स्टेप मध्ये डिटेल्स, चौथ्या स्टेप मध्ये प्रिव्ह्यू, पाचव्या स्टेप मध्ये अपलोड आणि 6व्या स्टेप मध्ये पैसे भरायचे, 900-1000 रुपये भरायचे। आणि त्याच्यानंतर हे प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि प्रोजेक्ट ऑफिसर या दोघांसाठी अप्लाय करायचं असेल तर दोघांची वेगवेगळी फी लागेल। म्हणजे ओपन मध्ये असेल तर 2000 रुपये लागतील, कॅटेगरी मध्ये असेल तर 1800 रुपये तुम्हाला जे आहे तर ती फी इथं लागणार आहे। आता बेसिक डिटेल्स मध्ये बघा, सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव जे आहे तर ते लिहायचं। बघा, फर्स्ट नेम, इथं परत फर्स्ट नेम लिहायचं, मिडल नेम, इथं परत मिडल नेम, त्याच्यानंतर लास्ट नेम, परत लास्ट नेम। हे शक्यतो जे तुमच्या 10th मार्कशीटवर जे असतं ना मित्रांनो तेच लिहित चला, हे इथं महत्वाचं आहे। 10च्या याच्यावर जे असतं ना तेच लिहित चला, इथं फुल नेम ऑटोमॅटिकली। त्याच्यानंतर तुमचा भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर, हा ईमेल आयडी टाकण्याची एक पद्धती मित्रांनो। फॉर एक्झाम्पल तुमचा ईमेल आयडी आहे XYZ
gmail.com, तर XYZ इथं टाकायचं. हे इथून डोमेन सिलेक्ट करायचं. फॉर एक्झाम्पल जीमेल असेल तर जीमेल, आणि इथं टाकताना मात्र हा पूर्ण टाकायचा XYZ@gmail.com, हे असं पूर्ण इथं टाकायचं. हा कॅप्चा कोड टाकायचा, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट जर तुम्ही केलं ना मित्रांनो, आता पुढची प्रोसेस, इथं लगेच तुमचा प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला लगेच येऊन लागतात. त्या तुम्ही तुमच्या याच्यात सेव्ह ठेवल्या पाहिजे. मी म्हणतो मोबाईलमध्ये गुगल नोट असेल किंवा काही असेल, तिथं तुम्ही जे फॉर्म भरतात तर तुमचा पासवर्ड ID हा तुम्ही जो आहे तर तो सेव्ह ठेवला पाहिजे, कारण की हॉल तिकीट डाउनलोड करताना भविष्यात आपल्याला लक्षात राहत नाही. आता इथं जे आहेत तर ते फोटो, मी तुम्हाला आधीच फोटोचे सगळे स्पेसिफिकेशन सांगितले. हा फोटो अपलोड करायचा आहे, हा इथे दिसेल. पुढचं जे आहे ना तर कॅप्चर फोटो करायचा. आता समजा तुम्ही मोबाईल कम्प्युटर मधून भरतायत, कम्प्युटरला हे नाही आहे, कॅमेराच नाही, तिथं काय करायचं, क्लिक हिअर टू स्कॅन वर क्लिक करायचं. मोबाईलमध्ये ही लिंक ओपन होईल आणि डायरेक्टली तुमच्या मोबाईलमध्ये कॅमेरा ओपन होऊन जाईल. तिथून तो फोटो अपलोड होईल आणि डायरेक्टली तो दिसायला लागेल. IBPS ने ही सिस्टीम खूप छान केलेली. ही सिस्टीम अजूनही TCS ला जमलेली नाही मित्रांनो. पुढे तुमची सिग्नेचर जी आहे तर ती अपलोड करायची आणि इथं प्रत्येक वेळी इथं टिक वर क्लिक करायची मित्रांनो. आता हे सगळं केलं, मी इथं नेक्स्ट वर क्लिक करेल. त्याच्या आधी मला हे टिक जे आहेत तर ते करावं लागणार आहे. आता दुसऱ्या स्टेप्स मध्ये मला काही बेसिक आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन या दोन पद्धतीच्या डिटेल्स भरावे लागतील, आणि फॉर्म मधलं सगळ्यात IMP सेक्शन जो आहे तर तो हाच आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पोस्ट नेम तुम्हाला सिलेक्ट करायचे. आता बघा, प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, प्रोजेक्ट ऑफिसर, अकाउंटंट. आता एक लक्षात घ्या की प्रत्येक वेळी वेगळा फॉर्म भरण्यासाठी वेगळं परत ते काम करावं लागणार आहे तुम्हाला, कारण की याच्यासाठी वेगळा फॉर्म भरावा लागेल. एकाच वेळी दोन पद सिलेक्ट होत नाही. ओके, पुढे आता इथं कॅटेगरी दिली मित्रांनो. आता तुम्ही समजा SC मध्ये आहेत, त्याच्यापेक्षा भारी उदाहरण देतो. जर समजा तुम्ही OBC मध्ये आहेत पण तुमचं NCLच काढलेलं नाही किंवा तुमचं NCL निघत नाही, तुमचं इन्कम जास्त आहे, तर तुम्ही इथं सिलेक्ट करताना ओपन करायचं. इथं OBC सिलेक्ट करायचं पण इथून ओपन सिलेक्ट करायचं. जर तुमचं नॉन क्रिमिनल निघत नसेल किंवा नाही आहे, पण जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे तर तिथं हे सिलेक्ट करायचं. SC वाल्यांनी SC आणि इथं पण SC सिलेक्ट जे आहे तर ते करायचं मित्रांनो. तर त्या पद्धतीने ही गोष्ट आहे. पुढे दिव्यांग व्यक्ती आहेत का त्याच्या संदर्भातले हे सगळे पर्याय आहेत तर ते तुम्ही सिलेक्ट करायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे, येस करायचंय. कास्ट व्हॅलिडिटी का, येस नो. नॉन क्रिमिनल आहे का, येस नो. EWS सर्टिफिकेट आहे का, येस नो. तुम्हाला करायचंय. एक सर्व्हिसमॅन आहात का, दिव्यांग आहात का, किती सर्व्हिस कालावधी झाला ते टाकायचंय. त्याच्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्ले आहात का, येस नो. 1991च्या जनगणनेचे कर्मचारी आहेत का, येस नो. 1994 नंतरच्या निवडणूक कर्मचारी आहेत का, येस नो. महाराष्ट्राचे आदिवासी आहेत का, येस नो. इथं येसच पाहिजे मित्रांनो, हे लक्षात घ्या. एकतर ते येस पाहिजे की कर्नाटकातील 865 गावांवर बेळगाव मधील जे काही दावा ठोकले महाराष्ट्राने त्या दोघांपैकी एक येस पाहिजे, तरच पुढे जाता येतं, नाही तर नाही जाता येत. म्हणजे हे का ठेवले की बाहेरचे राज्यातले UP बिहारचे किंवा कुठलेही महाराष्ट्राच्या नोकरीमध्ये अप्लाय करू नये, याच्यासाठी ही चांगली अट आहे. वुमन रिझर्वेशन, महिलांनी येसच करायचं, काही डॉक्युमेंट लागत नाही तुम्हाला आता. त्याच्यानंतर अंशकालीन कर्मचारी आहेत का, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्ले आहात का. त्याच्यानंतर कन्सेंट टू आधार व्हेरिफिकेशन, इथं येसच म्हणायचं आणि तुमचा आधार नंबर टाकायचा. नॅशनॅलिटी, इथे एक महत्वाचं त्यांनी काय सांगितलंय, इफ यू अप्लाय मोर दॅन वन पोस्ट कीप द सेम सेंटर सिक्वेन्स. आता फॉर एक्झाम्पल मी प्रोजेक्ट ऑफिसर, प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि प्रोजेक्ट ऑफिसर दोन्ही पदांसाठी करतोय, तर मी सगळ्यात आधी काय करेल, नाशिक लिहिल इथं, मी दुसरं काय लिहिल, पुणे लिहिल, त्याच्यानंतर मी मुंबई लिहिल. आता जेव्हा तुम्ही दुसरा फॉर्म भरणार, याच्यामध्ये समजा तुम्ही प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसरचा भरला आणि दुसरा प्रोजेक्ट ऑफिसरचा भरला, तर हा जो सिक्वेन्स आहे ना, हा सिक्वेन्स तुमचा सेमच पाहिजे, सिक्वेन्स मध्ये बदल नको, हे तुम्ही इथं लक्षात घ्या. पुढे डेट ऑफ बर्थ तुमची इथं टाकायची आहे. त्याच्यानंतर जेंडर ट्विन्स आहेत का, तर ते पद्धतीने टाकायचं आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही स्मॉल फॅमिलीसाठी इलिजिबल आहात का, मॅरिड अनमॅरिड, फादरचे नाव, मदरचे नाव आणि तुमच्या पती किंवा पत्नीचे नाव, तुमचा पत्ता टाकायचा आहे. शक्यतो जो आधार कार्ड वरचा पत्ता असतो तोच तिथं टाकावा लागतो मित्रांनो. त्याच्यानंतर इथं परमनंट वरच हे करून टाकायचं. त्याच्यानंतर बँक डिटेल्स, सगळ्यांकडून बँक डिटेल्स मागितले. आता काय माहिती ते नंतर काय ते पैसे टाकतात का त्याच्यात काय माहिती, ते पण विचारलेलं इथं बँक डिटेल्स. इथं तुम्हाला तुमची रक्कम दिसेल मित्रांनो, 900 रुपये आणि 1000 रुपये. व्हॅलिडिटीवर डिटेल्स करायचं, काही एरर नाही आला, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं.
पुढचं क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स अँड लँग्वेजेस हे आपल्याला पाहायला मिळतात. बघा इथं एज्युकेशनल क्वालिफिकेशन, शैक्षणिक अर्हता आपल्याला इथं पाहायला मिळते. याच्यामध्ये 10वी 12वी डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा हे जे काही तुमचं असेल ना मित्रांनो, या सगळ्या डिटेल्स इथं व्यवस्थित पद्धतीने भरा. हे फार महत्वाचं आहे. फर्स्ट क्लास, सेकंड क्लास हे फार महत्वाचं आहे, कारण की त्याच्याशिवाय तुम्हाला तिथं जर समजा तुम्ही फर्स्ट क्लास असेल तर एक्सपिरियन्स मागितलेला आहे, हे फार महत्वाची गोष्ट आहे तिथं. ओके. पुढे डू यू हॅव 3 year एक्सपिरियन्स इन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, येस किंवा नो? डू यू हॅव 7 year एक्सपिरियन्स इन न्यू अँड रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, येस अँड नो? तुम्ही जे काही असेल त्या पद्धतीने करू शकता. त्याच्यानंतर तुमचं हायर अकॅडमिक क्वालिफिकेशन काय आहे, कम्प्युटरचं नॉलेज आहे का, हे काही कोर्ट केसेसच्या संदर्भातले तुमचे काही प्रश्न आहेत. एक्सपिरियन्स असेल तर तो सर्व एक्सपिरियन्स तुम्हाला इथं जो आहे तर तो टाकावा लागणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके. पुढचं तुम्ही काही क्रिमिनल चार्जेस वगैरे फेस केलेले आहेत का? मराठी, हिंदी, इंग्रजी काय जे लँग्वेज येत असतील ते घ्या, इथं सिलेक्ट करा आणि अशा पद्धतीने होईल. त्याच्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू वरती घेऊन जातील. तुमचा फॉर्म प्रिव्ह्यू करून घ्या. त्याच्यानंतर अपलोडवर जायचं. अपलोडवर गेल्यानंतर लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन अँड हँड रिटन डिक्लेरेशन जे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं ते, आणि हे इथून जे आहे तर ते तुमचं होऊन जाईल मित्रांनो. आणि नंतर तुम्हाला 900,000 रुपये कट होतील. माजी सैनिकांसाठी कुठलंही शुल्क लागणार नाही. फॉर्म भरण्याची लिंक पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लिंक हे टाईप करा. आणि याची ऑनलाईन टेस्ट जे आहेत तर ते आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल होणार आहे. तर आजच इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड रिझनिंगची IBPS पॅटर्नची पूर्ण बॅच अवेलेबल आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही जॉईन करू शकतात. आणि इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी असतील किंवा इंजिनिअरिंगचे कोणते उमेदवार असतील त्यांनी हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा, कारण की ह्या चॅनलवर तुम्हाला सर्व अपडेट्स आपण देतो. अपडेट्स देणं हे काम नाही मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचं जे आपलं काम सुरू होतं तर ते कंटेंटवर सुरू होतं. म्हणून तुम्हाला फ्री कंटेंट, लेक्चर्स, सर्व काही गोष्टी आपल्या याच युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत, तर त्या तुम्ही नक्की बघू शकता. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.